प्रोटोकॉल्स फॉर IoT. माझं नाव शुभम आहे. मी IT इंजिनियर आहे. सध्या सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब करतोय. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचे आहेत यामध्ये. युनिट 3 मध्ये. एक्सप्लेन द IoT प्रोटोकॉल स्टॅक विथ नीट डायग्राम. हा युनिटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. IoT प्रोटोकॉल स्टॅक लेअर कोणचे येतात? फिजिकल लेअर आहे, डेटा लिंक लेअर आहे, नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, ॲप्लिकेशन लेअर. दीज आर द IoT प्रोटोकॉल स्टॅक लेअर. हे आपण लिहिलं पाहिजे एक्झाममध्ये. आणि एक्झाममध्ये लेअर डायग्राम आपण काढलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द रोल ऑफ फिजिकल लेअर अँड मॅक लेअर इन IoT कम्युनिकेशन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यामध्ये फिजिकल लेअर आणि मॅक लेअर वेगवेगळीकडे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. फिजिकल लेअरमध्ये काय? डेटा ट्रान्समिशन होतं, सिग्नल इन्कोडिंग, फ्रिक्वेन्सी सिलेक्शन. मॅक लेअरमध्ये काय होतं? चॅनल ॲक्सेस आहे, एरर डिटेक्शन होतं आणि डेटा फ्रेमिंग होतं. दोन्ही लेअरचे फंक्शन आपण वेगवेगळीकडे एक्सप्लेन केलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट इज द IEEE 802.15.4 एक्सप्लेन्स आर्किटेक्चर अँड फीचर्स. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपण फीचर काय लिहिले पाहिजे? लो पॉवर कंजप्शन आहे, लो डेटा रेट, शॉर्ट रेंज कम्युनिकेशन, लो कॉस्ट. आणि याचे ॲप्लिकेशन कोणचे आहेत? जिगबी आणि सेन्सर नेटवर्क. हे आपण लिहिलं पाहिजे. आर्किटेक्चर डायग्राम आपण काढलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटू शकतात. पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन द IEEE 802.11ah स्टँडर्ड अँड इट्स ॲडव्हान्टेजेस इन IoT ॲप्लिकेशन. यामध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे IEEE 802.11ah. त्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस एक्सप्लेन केलं पाहिजे पॉईंट वाईज. त्यामध्ये काय येते, कोणचे येतात ॲडव्हान्टेजेस? लॉंग रेंज कम्युनिकेशन, लो पॉवर कंजप्शन, बेटर कव्हरेज, सपोर्ट लार्ज नंबर ऑफ डिव्हाइसेस. आणि त्याचे ॲप्लिकेशन कोणचे आहेत ते? स्मार्ट सिटी आणि स्मार्ट ॲग्रिकल्चर. हे अशा फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं पाहिजे. एक्सप्लेनेशन, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, त्यानंतर ॲप्लिकेशन. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट इज द लोरा व्हॅन एक्सप्लेन इट्स आर्किटेक्चर, फीचर्स अँड ॲप्लिकेशन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये आपण काय काढलं पाहिजे? आपण एंड डिव्हाइसेस, गेटवे, नेटवर्क सर्व्हर, ॲप्लिकेशन सर्व्हर. हे सगळं आपण लिहिलं पाहिजे. आणि फीचर्समध्ये काय लिहिलं पाहिजे आपण? लॉंग रेंज आहे, लो पॉवर आहे, सिक्युअर कम्युनिकेशन आहेत. ॲप्लिकेशनमध्ये स्मार्ट मीटरिंग अँड स्मार्ट ॲग्रिकल्चर हे आपण लिहिलं पाहिजे. हे अशा फॉर्मॅटमध्ये आपण आन्सर लिहिलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? कम्पेअर IEEE 802.15.4 IEEE 802.11ah अँड लोरा व्हॅन. याचं कंपॅरिझन लिहिलं पाहिजे टेबल फॉर्मॅटमध्ये. कंपॅरिझनमध्ये आपण कोणते पॉईंट मेन्शन केलं पाहिजे? रेंजेस, पॉवर कंजप्शन, डेटा रेट, ॲप्लिकेशन आणि कॉस्ट. हे आपण लिहिलं पाहिजे. टेबल फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं पाहिजे. एक्झामिनरवर चांगले इम्प्रेशन पडताना आपल्याला पैकी मार्क भेटू शकतात. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द IPv4 अँड IPv6 ॲड्रेसिंग स्कीम. वाय इज IPv6 प्रिफर्ड इन IoT. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पडू शकतो 100%. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिफरन्शिएट बिटवीन द IPv4 अँड IPv6. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, करून जाऊ तुम्ही. डिफरन्स टेबल फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं 5 किंवा 6 पॉईंट आपण लिहिलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आता? व्हॉट इज द 6 लो पॅन एक्सप्लेन इट्स आर्किटेक्चर अँड ॲडव्हान्टेजेस. एक्सप्लेन केलं पाहिजे आपण ते. त्यानंतर आपण त्याचं आर्किटेक्चर काढलं पाहिजे आणि त्याचं ॲडव्हान्टेजेस आपण लिहिले पाहिजे 5 किंवा 6 पॉईंटमध्ये आपण. त्यामध्ये डेफिनेशन पहिल्यांदा लिहायची याची. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, याची डेफिनेशन काय आहे? लो पॅन अलाउज IPv6 कम्युनिकेशन ओव्हर लो पॉवर वायरलेस नेटवर्क. ही झाली डेफिनेशन. त्यानंतर ॲडव्हान्टेजेसमध्ये काय लिहिलं पाहिजे आपण? लो एनर्जी कंजप्शन आहे, IPv6 सपोर्ट आहे, इफिशियंट कम्युनिकेशन होतं यामध्ये. आर्किटेक्चर डायग्राम आपण काढलंच पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द कोप प्रोटोकॉल
विथ इट्स फीचर्स अँड आर्किटेक्चर. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यामध्ये फीचर कोणते आहेत आपले? लाईट वेट प्रोटोकॉल आहे, लो पॉवर कम्युनिकेशन आहे, रेस्ट बेस्ड कम्युनिकेशन आहे, आणि ॲप्लिकेशन कोणचं लिहिलं पाहिजे यामध्ये? स्मार्ट होम आणि सेन्सर नेटवर्क. आणि आर्किटेक्चर डायग्राम आपण काढलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणचा? एक्सप्लेन द MQTT प्रोटोकॉल अँड इट्स वर्किंग विथ नीट डायग्राम. हा युनिटमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. MQTT कंपोनंट कोणते आहेत? पब्लिशर आहे, ब्रोकर आहे आणि सबस्क्रायबर आहे. दीज आर द कंपोनंट ऑफ MQTT. आणि त्याचं वर्किंग आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर पहिल्यांदा आपण नीट डायग्राम, त्यानंतर एक्सप्लेनेशन, त्यानंतर वर्किंग आपण लिहिलं पाहिजे. आणि याचे फीचर्स कोणते आहेत? लाईट वेट आहे, रिअलेबल आहे, लो बँडविड्थ आहे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिफरन्शिएट बिटवीन द कोप अँड MQTT. कंपॅरिझन मध्ये कोणते पॉईंट आपण लिहिलं पाहिजे? कम्युनिकेशन मॉडेल, प्रोटोकॉल टाईप, ट्रान्सपोर्ट लेअर, पॉवर कन्झप्शन आणि ॲप्लिकेशन. डिफरन्स हा नेहमीच टेबल फॉर्मॅटमध्येच आपण लिहिला पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन जिगबी प्रोटोकॉल विथ इट्स आर्किटेक्चर अँड ॲप्लिकेशन. यामध्ये एक्सप्लेन केलं पाहिजे जिगबी प्रोटोकॉल, त्यानंतर आर्किटेक्चर एक्सप्लेन केलं पाहिजे, त्यानंतर ॲप्लिकेशन कोणचे आहेत यामध्ये, आणि फीचर्स कोणचे आहेत? लो पॉवर आहे, लो कॉस्ट आहे, मेश नेटवर्किंग आहे, आणि त्याचं ॲप्लिकेशन कोणचं आहे? स्मार्ट होम, इंडस्ट्रियल ऑटोमेशन असतं, आणि हेल्थ केअर. आर्किटेक्चर डायग्राम आपण काढलंच पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द ब्लूटूथ अँड ब्लूटूथ लो एनर्जी. ब्लूटूथ लो एनर्जीलाच BLE म्हणतात, लक्षात असू द्या, विथ सुटेबल ॲप्लिकेशन. हा डायरेक्ट थेरी क्वेश्चन आहे. ब्लूटूथची रेंज शॉर्ट असते, मॉडरेट पॉवर कन्झप्शन होते यामध्ये, आणि BLE म्हणजे ब्लूटूथ लो एनर्जी, त्यामध्ये व्हेरी लो पॉवर कन्झप्शन असतं आणि IoT फ्रेंडली असतो BLE. आणि त्याचं ॲप्लिकेशन कोणचं आहे? फिटनेस बँड असतो, स्मार्ट वॉचेस, हेल्थ केअर डिव्हाइसेस. हा लास्ट क्वेश्चन आहे हा या युनिटमध्ये, तिसरा. कम्पेअर जिगबी ब्लूटूथ BLE अँड झेडवेव्ह. त्यामध्ये आपण कंपॅरिझनमध्ये कोणते पॉईंट लिहिले पाहिजे? रेंज, डेटा रेट, पॉवर कन्झप्शन, फ्रिक्वेन्सी, ॲप्लिकेशन. हे टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिलं पाहिजे. युनिट 3 मध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? MQTT आणि कोप नीट प्रिपेअर केलं पाहिजे. IPv6 आणि IPv4चा आपण डिफरन्स आपण लिहिला पाहिजे, पाठ केला पाहिजे. BLE लोअर वॅन फीचर्स लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कंपॅरिझनला विचारतो तो. प्रोटोकॉलचा आर्किटेक्चर आणि डायग्राम आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे, आणि त्याचे डिफरन्स क्वेश्चन टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिलं पाहिजे. आणि इम्पॉर्टंट कीवर्ड जे असतात ते अंडरलाईनमध्ये मेन्शन केलं पाहिजे. हे स्टुडंट, हे सर्व क्वेश्चन फायनल एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही हे क्वेश्चन प्रॉपर केलं तर प्रिपेअर, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटू शकतात युनिट 3 मध्ये. पुढचा युनिट आहे आपला 4था, क्लाउड फॉर IoT. त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पण पाहून घ्या. युनिट 1 आणि 2 चे पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते पाहून घ्या. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या, डिकोडर भाऊला, आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये, युनिट 4, क्लाउड फॉर IoT. थँक्यू.